नमस्कार, मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात प्रधानमंत्री आवास योजनेची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। लोणावळ्यात प्रथमच गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन। आर्या मार्ट, संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी, दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात। अन्नधान्य, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने, हाऊसकीपिंग, स्टेशनरी, डिस्पोजेबल वस्तू, महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गारमेंट्स, क्लिनिंगचे सर्व सामान। अनेक वस्तूंवर 30% सवलत, तर काही वस्तू एकावर एक फ्री, म्हणजेच बाय वन गेट वन फ्री। आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू, मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात। या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध। महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर, कुर्ती, टॉप्स, तसेच टी शर्ट्स, शर्ट्स, जीन्स, कार्गो, ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट्स, कुर्ता पायजमा, कॉटन जीन्स, फॉर्मल पॅन्ट्स, हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये। आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार। दर्जेदार सेवा, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था। एकदा अवश्य भेट द्या। आर्या मार्ट, भैरवनाथ नगर, औंढे रोड, कुसगाव, लोणावळा। आर्या मार्ट। प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात लोणावळा नगर परिषद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले। लोणावळा नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना 2.0 शहरी अंतर्गत आपण नवीन घरकुल मंजुरीसाठी वेबसाईट व माही सेवा केंद्रावर नगर परिषद कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी। या योजनेसंदर्भात वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम, भागीदारी तत्वावर पडणारी घरे, व्याज अनुदान योजना, अशा प्रकारे पंतप्रधान आवास योजना जे लाभार्थी शहरी भागातील कोणीही वंचित राहणार नाही, या संदर्भात लोणावळा नगर परिषदेच्या आवारात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभाग, नगर अभियंता पंढरीनाथ साठे आणि CCETC करुणा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि लोणावळा शहरातील लाभार्थी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रधानमंत्री आवास योजना 2.0 आता नुकतीच सप्टेंबर पासून लॉन्च झाली आहे। यापूर्वी ही योजना चालू होती, त्यामध्ये काही अंशी थोडासा बदल झालेला आहे, पण जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ व्हावा यासाठी 4 घटक आहेत। तर त्या 4 घटकांपैकी वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम ते आपण यापूर्वी 153 घरं सक्सेसफुली बांधून नागरिक त्याचा आता प्रत्यक्ष लाभ घेत आहेत। आणि तशाच पद्धतीनं त्या योजनेच्या लाभापासून कुणाला वंचित राहू नये किंवा राहिले असतील तर आता पुनश्च ती योजना सुरू झालेली आहे आणि त्याची माहिती व्हावी, त्याचा अवेअरनेस व्हावा यासाठी आम्ही माजी नगराध्यक्ष ताई, उपनगराध्यक्ष कुमुसेट म्हणजे पुजारी साहेब आणि सर्व नागरिकांना उपस्थित करून त्यांना सगळी पत्रकं वाटली, त्यांना माहिती दिली। त्यांना अजून काही आवश्यक माहिती वगैरे लागली तर त्यांच्या सर्व शंकाचं समाधान करण्यासाठी आम्ही एक खाली कॅबिनमध्ये एक कॅबिन ओपन केलेलं आहे। तिथं आमचा एक अधिकारी ठेवलेले आहेत मॅडम, आणि काही अडचण असल्यास मॅडम किंवा नगर अभियंता म्हणून मी माझ्याकडे जरी संपर्क साधला तरी आवश्यक ते सहकार्य केले जाईल। त्यांना सर्व कागदपत्रांची माहिती देऊन फॉर्म भरायची सुद्धा मदत आम्ही करू। किती नाव नोंदणी किती लोकांनी केली? आता नाव नोंदणी अजून केलेली नाही, पण 7 जणांनी अर्ज आम्हाला दिलेले आहेत, त्याची छाननी सुरू आहे आणि आता सुरू केले आम्ही। 153 लोकांनी या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला आहे। 268 नोंद झालेली, मंजूर किती आहे? मंजुरी 153 नाही मंजूर झालेले। ते किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आपल्याकडे? जवळजवळ 2000 पर्यंत आपलं रजिस्ट्रेशन झालं। 2000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। हां, बोला ना। ते यापूर्वी 2000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु त्यांचा क्रायटेरिया किंवा त्यामध्ये त्या ज्या लाभार्थींना या योजनेचा लाभ पाहिजे त्याची कागदपत्रांची पूर्तता किंवा त्यांनी वैयक्तिक सहभाग नको, काहीच्या अडचणी, अशामुळे त्यांनी या योजनेच्या भाग घेण्यापासून स्वतःलाच बाजूला ठेवलं। अशा योजना अशा लोकांना कट करून आपण आता 153 घरं सुरू केलेली आहेत। पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत ती सुरू करून।
पण तुम्ही म्हणताय की असं कळलंय की माई सेवा केंद्रात जाऊन लोकांनी नोंदणी करावी, ती जर नगरपालिकेत झाली तर तुम्हाला कसं हो वाटतं? ती सुविधा पण आपण ती सुविधा ती जर सुविधा नाही सुद्धा आपण करतोय, पण जास्तच अगदी गर्दी झाली तर आम्ही तसं त्यांना माफक दरामध्ये तशा सूचना देऊन त्या लोकांना की बाबा हे घ्या, हा जेणेकरून विहित मुदतीत फॉर्म पोचावेत, हा उद्देश होता त्याचा. आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ही मध्यंतरी बंद झाली होती 2 वर्ष, आणि 2 वर्षानंतर आता पुन्हा ही चालू झालेली आहे. आणि अनेक लोकांना ही चालू झालेली माहिती नाही आहे. त्यासाठी आम्ही साठे साहेबांना एक निवेदन दिलं होतं की तुम्ही एक मीटिंग कॉल करा, आणि मीटिंग जर कॉल केली तर नक्कीच सगळ्यांना माहिती होईल या स्कीमची. कारण ज्यांना घर बांधायचं असेल आणि ज्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, स्वतःचं सातबारा आहे, त्यांनी आपले कागदपत्र घेऊन करुणा गायकवाड त्याचं काम बघतात आहे, तर त्यांना आपण भेटायचं आहे, जेणेकरून आपल्याला 2.5 लाखाचा जो निधी आहे तो उपलब्ध होईल. आणि जर एखाद्याकडे जागा नसेल पण त्यांना फ्लॅट घ्यायचा आहे, तर फ्लॅट घेण्यासाठी देखील तुम्ही सेकंड हँड फ्लॅट असेल तरी चालेल, नवीन असेल तरी चालेल, पण तो त्या बजेटमध्ये बसला पाहिजे. त्यासाठी देखील तुम्हाला 2.5 लाख मिळणार आहे. तर याची कृपया सर्व लोणावळेकरांनी नोंद घ्यावी. आणि अधिक माहिती जर पाहिजे असेल तर करुणा गायकवाड यांच्याशी दुसऱ्या मजल्यावर ते असतात, त्यांच्याशी सगळ्यांनी संपर्क साधावा. कारण ही माहिती आता लोकांपर्यंत गेलीच नसती. आज ही मीटिंग कॉल केल्याच्या नंतर अनेक लोकांना कळलं की ही स्कीम परत सुरू झालेली आहे. कारण मध्यंतरी 2 वर्षामध्ये बरेच लोक आमच्याकडे येत होते, आम्हाला स्कीममध्ये घर बांधायचे, परंतु ती योजना बंद केली होती. आणि 153 मागच्या वेळेस आपण 153 लोकांना मंजुरी दिली, अनुदान दिलेले, आणि 153 लोकांची घरं बांधून झालेली आहे. दुसरी आपली आवास योजनेची स्कीम हनुमान टेकडी या ठिकाणी चालू होणार आहे, त्याचे देखील बऱ्याच लोकांनी अर्ज भरलेले आहेत. तर ती स्कीम होईल तेव्हा पहिलं प्राधान्य हे तिथले स्थानिक लोकांना देणार आहे. आणि जे 200 घरं उरतील त्याचं लकी ड्रॉ निघणार आहे, त्या लकी ड्रॉमध्ये त्या लोकांना ते घर दिलं जाईल. परंतु लकी ड्रॉमध्ये फॉर्म आले 2000, तर सगळ्यांनाच काही मिळू शकत नाही, पण लकी ड्रॉ होणार आहे. त्याच्यामुळे याची देखील लोकांनी नोंद घ्यायची. नाही तर लोक म्हणतात आम्ही फॉर्म भरले आम्हाला घर मिळणार आहे, काही लोक ह्या भ्रमात असतात. तर त्यासाठी ही एक चांगली माहिती आहे तुम्हाला की तुम्ही जर फ्लॅट घेतला तर तुम्हाला 2.5 लाख सहज भेटून जातील. आणि 2.5 लाख जर मोठी रक्कम आहे, छोटी रक्कम नाही आहे, आणि त्यांचं कुठलीही तुम्हाला परतफेड त्याची करायची नाही आहे. ते तुम्हाला शासनाने केंद्र सरकारने दिलेले हे अनुदान आहे, आणि त्यासाठी तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. आणि जास्तीत जास्त लोकांनी या प्रधानमंत्री आवास योजनेचा फायदा घ्यावा. कारण मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की प्रत्येक माणसाचं हे घर असायला पाहिजे, आणि प्रत्येक माणसाला म्हणजे कुठलाही माणूस त्यातून वंचित राहू नये, म्हणून ही योजना त्यांनी आणलेली आहे. आणि नक्कीच ही देशभर योजना सक्सेस झालेली आहे. तर आपल्या लोणावळ्यात देखील ती योजना आपण राबवलेली आहे, आणि त्याचा देखील फायदा अनेक लोकांना झालेला आहे. तर यापुढे भविष्यात हा फायदा सगळ्या लोकांना मिळावा, यासाठी आजची मीटिंग आम्ही साठे साहेबांना, करुणा गायकवाड यांना निवेदन देऊन सांगितलं होतं. त्या पद्धतीने आजची मीटिंग कॉल करण्यात आलेली आहे. आणि सर्वजण जे लाभ मागणार आहेत सगळेजण, तर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना देखील मी आवाहन करते की आपली प्रोसिजर लवकरात लवकर आणावी, आणि लवकरात लवकर हे जे अनुदान आहे ते आपण त्याचा लाभ घ्यावा, हे सर्वांना लोणावळेकरांना मी आवाहन करते. आणि मीटिंग आपण घेतल्याबद्दल सर्व आपल्या टीमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करते की कमीत कमी आपण जनतेपर्यंत ही योजना पोचवत आहे. आणि अशीच योजना अजून एखादी मीटिंग पत्रकार घेऊन बोलून तुम्ही पत्रकार परिषद घ्या. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील ही योजना लोकांपर्यंत पोचू द्या. मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.